नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पूजेची तयारी सुरू असते. वामन शास्त्री घरी आलेले असतात. वृंदा केदारला विचारते की फोटो मिळाला का तिला. तेव्हा शलाका येते आणि म्हणते की कसला फोटो. केदार म्हणतो की अगं तू कशाला यामध्ये पडतीये, मोठं मिशन मोठ्या लोकांनी हाताळायचं असतं. शलाका म्हणते की हो माहिती आहेत तुझे अनुभव. तेव्हा केदार म्हणतो की आता तू सुद्धा आईसारखा टोमणा नको मारूस. शलाका म्हणते की आता जी फोटोची जबाबदारी घेतली आहेस ना ती पूर्ण कर, मग नाही मारणार टोमणे. केदार म्हणतो की सासूबाई तुम्ही अजिबात काळजी करू नका, काम अगदी फत्ते होणार. गुरुजींनी वेळ सांगितली की त्या वेळेतच नवीन गोंडेवाली हजर. तितक्यातच सार्थक आणि सुधाही आलेले असतात. सार्थक हा पूजेसाठी बसतो. वामन शास्त्री जे काही सांगत असतात तर त्याप्रमाणे सार्थक कृती करत असतो. सर्वजण त्याच्या मागे बसलेले असतात. आणि तितक्यातच अण्णा आणि आनंदी देखील तिथे येतात. आनंदी आणि अण्णा आल्याने सुधाला देखील खूप आनंद झालेला असतो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. त्यामध्ये अचानक सार्थकचं लक्ष आनंदीकडे जातं आणि आनंदीला बघून तो खूपच खुश होतो आणि विचारतो की तुम्ही. सार्थक हा पूजेकडे सोडून आनंदीकडेच बघत असतो. तेव्हा वामन शास्त्री म्हणतात की अहो पूजेकडे जरा लक्ष द्या. सुधाला मात्र हे सर्व बघून खूपच आनंद होत असतो. सुधा अगदी कौतुकाने दोघांकडे बघत असते. इकडे अंशुमन हा दारात आलेला असतो आणि ते बघून मालती घाबरलेली असते. अंशुमन कसलाही विचार न करता मालतीला दारावर ढकलतो आणि म्हणतो की सरका बाजूला. आनंदी कुठे. मालती म्हणते की तुम्ही घरामध्ये कसे आलात. त्यावर अंशुमन म्हणतो की माझ्या 2 पायांवर चालत आलोय मी. मालती म्हणते की आत्ताच्या आत्ता तुम्ही बाहेर व्हा. अंशुमन विचारतो की आनंदी कुठे. मालती म्हणते की आत्ताच्या आत्ता तुम्ही बाहेर जा, नाहीतर मी पोलिसांना बोलवेल. अंशुमन म्हणतो की बोलवा पोलिसांना, मी नाही घाबरत. खूप बिल झालं हा तुमच्या मुलीचं, तिच्यामुळे अगदी रस्त्यावर आलोय मी. नको नको ते आरोप केलेत तिने माझ्यावर कोर्टात. लोक तर माझ्यावर छी थू करताय बाहेर. म्हणते की हो ना, मग दुसरं काय करायला हवं त्यांनी तुमचा सत्कार. हो तुम्ही जे काम केलंय ना त्याचीच ही फळं आहेत. अंशुमन म्हणतो की ही फळं काय मी एकट्याने नाही चघळणार, तुमच्या मुलीला सुद्धा खायला देणार आहे. आनंदी कुठे. आत्ताच्या आत्ता तिला बाहेर बोलवा. मालती म्हणते की आत्ताच्या आत्ता हा तमाशा बंद करा. लीना तू पोलिसांना फोन कर. तर अंशुमन म्हणतो की त्याची काही गरज नाहीये, कारण आता पोलीस स्वतःहून तुमच्या घरी येतील. जेव्हा त्यांना माझं खरं प्रेम पटेल तेव्हा. आणि मी एकटा नाही जाणार 12च्या भावात, तुमच्या मुलीला सुद्धा घेऊन जाईल. मालती म्हणते की म्हणजे. अंशुमन म्हणतो की म्हणजे आता मी सुसाईड करणार. तुमच्या मुलीच्या नावाने चिठ्ठी लिहून जाणार. पोलीस तुमच्या मुलीच्या हातात हतकड्या लावून तिला जन्मभर खड्या फोडायला लावतील ना, आणि मग तेव्हाच तुमचे डोळे उघडतील. बोलून अंशुमन तिथून निघून जातो. तर मालती मात्र खूपच घाबरलेली असते. मालती म्हणत असते की अंशुमनराव तुम्ही थांबा. तर लीना म्हणते की आई कशाला त्यांना थांबवताय, तुम्ही शांत व्हा. मालती म्हणते की अंशुमनराव काय म्हणाले बघितलंस ना, ते आनंदीच्या नावाने जीव देणार आहेत. लीना म्हणते की अहो आई, जीव देणारे लोक असे धमक्या देऊन नाही जात, फक्त पोकळ धमक्या आहेत त्यांच्या त्या. ती म्हणते की आणि जर त्यांनी तसं केलं तर आपल्या आनंदीला काही होणार तर नाही ना. आणि हे सर्व बोलून मालतीला चक्कर येते. मालती खाली पडते. लीना तिला सावरत असते. तर इकडे पूजा ही संपलेली असते आणि सार्थक सर्वांना प्रसाद देतो. सार्थक अण्णा आणि आनंदीलाही प्रसाद देतो. आनंदी सार्थकला म्हणते की सर मी आता इथून ऑफिसलाच जाते. तेव्हा सार्थक म्हणतो की कशाला, आज नका येऊ, उद्या या. आज तुम्ही पूजेला आलात ना, आज सुट्टी घ्या तुम्ही. तेव्हा आनंदी सुद्धा सार्थककडे बघत असते. आणि इकडे अरविंदला पाणी हवं असतं आणि तो पाणी शोधत असतो, परंतु त्याला पाणी कुठे भेटत नाही. तो म्हणत असतो की मला पाणी हवंय. पाणी शोधत शोधत अरविंद खाली आलेले असतात. इतक्यातच आनंदीला लीनाचा फोन येतो. लीना म्हणते की तुम्ही लवकरात लवकर घरी या. अगं आईंना चक्कर येऊन त्या पडल्या आहेत. हे ऐकल्यावर आनंदीला मोठा धक्का बसतो. आनंदी विचारते की अचानक काय झालं आईला. लीना म्हणते की ते सर्व मी नंतर सांगते, मी आता लवकरात लवकर घरी या. आनंदी फोन ठेवते. तेव्हा अण्णा म्हणतात की काय झालं आनंदी. आनंदी सांगते की अण्णा आईला चक्कर आली आहे. अण्णा म्हणतात की अरे बापरे. सार्थक म्हणतो की काका मी गाडी पाठवू का तुमच्यासोबत. आनंदी म्हणते की सर नको, आता आम्ही निघतो. असं म्हणून आनंदी आणि अण्णा तिथून निघून जातात. तर अरविंद तिथे पाणी पाणी म्हणत आलेला असतो. सार्थक म्हणतो की अहो बाबा तुम्ही बाहेर कशाला आलात. त्यातच अक्कू येते आणि म्हणते की अहो बाबा तुम्ही बाहेर कशाला आला, मी आणणारच होते पाणी तुम्हाला. अरविंद पाणी पितात. तेव्हा सार्थक अक्कूला त्यांना आतमध्ये घेऊन जायला सांगतो. वामन शास्त्री म्हणतात की अजून यांचा आजार बरा झालेला दिसत नाहीये. सुधा म्हणते की हो ना गुरुजी, आम्हाला खरंच खूप काळजी वाटते. वामन शास्त्री म्हणतात की हो आत्ताच पूजा संपन्न झाली आहे, सगळं काही ठीक होईल. सुधा विचारते की आणि सार्थक आणि आकांक्षाचं लग्न.
वामन शास्त्री म्हणतात की ते तर होणारच आहे आणि याच वर्षी अगदी धूमधडाक्यात. सुधा म्हणते की आणि ती गोंडेवाली मुलगी जिने यांचा जीव वाचवला होता, अहो केव्हापासून शोधतोय आम्ही तिला, ती तर अजून आम्हाला सापडलीच नाहीये. वामन शास्त्री म्हणतात की ज्या व्यक्तीचा तुम्ही शोध घेताय ती पुढच्या 24 तासात तुमच्या समोर येईल आणि हा या वामन शास्त्रीचा शब्द आहे, असं म्हणून वामन शास्त्री तिथून निघून जातात. तर इकडे आनंदी मालतीला पाणी देते आणि म्हणते की आई तू बरी आहेस ना आता. मालती म्हणते की अंशुमनराव म्हणाले की ते स्वतःचा जीव देणार आहेत. अण्णा म्हणतात की अगं काय मालती तू पण कशाला एवढं टेन्शन घेतेयस. तर ही माणसं अशीच असतात, काही वेळेला काही त्यांना बोलायला सुचत नाही म्हणून काही असं बोलून जातात. मनोज म्हणतो की अगं आई त्या भुरट्या माणसामध्ये एवढा दमच नाही, तो उगाच तुला घाबरून गेलाय. अगं ही लोक अशीच आणि मला असं वाटतंय की त्या दिवशी कोर्टात सुद्धा त्याला खरी भोवळ आलीच नसणार आहे. आनंदी मालतीला विचारते की आई तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग तू त्यांची काळजी कशाला करतेयस. आई दादा जे बोलतोय ते अगदी बरोबर आहे. जो माणूस नेहमी दुसऱ्याच्या जीवावर जगतो तो स्वतःच्या जीवाला कधीही त्रास करू घेणार नाही. मालती म्हणते की अगं आनंदी तरीही मला तुझी खूप काळजी वाटते आणि जर तसं झालं तर. त्या म्हणतात की अगं मालती हे ऐकून मी पहिला फोन गायत्रीला केला. तिचं पहिलं वाक्य काय होतं माहिती आहे, गरजणारे बरसत नाहीत. त्याला जे काही करायचंय ते करू दे, अशा केसमध्ये तो आपल्याला काहीही करू शकणार नाही. ती म्हणते की आई आता बघितलं ना आत्या काय म्हणाली ते. मालती म्हणते की तरीही बाळा मला तुझी खूप काळजी वाटते, तू एकटी ऑफिसला जातेस, एकटीच येतेस आणि आज जसं मला घाबरवलं तसं तुला घाबरवलं तर. त्या म्हणतात की अगं मालती मग त्याच्या भीतीने जीव मुठीत घेऊन बसणार आहे का आनंदी घरात. जर आपण घाबरलो तर भीती ही वाढतच असते, आपण भीतीचा सामना करायचा. त्या म्हणते की हो अण्णा मला देखील हे पटलंय. मनोज म्हणतो की अगं आई आता आपण पोलिसांना कळवलंय ना, तू कशाला टेन्शन घेतेयस. मालती म्हणते की आई सप्तशृंगी आम्हाला सर्वांना या संकटातून लवकरात लवकर बाहेर काढ. तितक्यातच आनंदीला सुधाचा फोन येतो. सुधा आनंदी जरा बाजूला येते आणि विचारते की कोण बोलतंय. तर सुधा सांगते की अगं मी सार्थकची आई बोलतेय. सार्थकची आई म्हणते की अगं तुझ्या आईची अचानक तब्येत बिघडली होती ना, म्हणून म्हटलं की विचारपूस करावी. कशी आहे तुझ्या आईची तब्येत आता. त्यावर आनंदी म्हणते की आईची तब्येत तर बरी आहे, पण काकू तुम्हाला कसं काय कळलं. सुधा म्हणते की अगं अचानक तू निघून गेलीस ना, त्यामुळे सार्थक मला म्हणाला आणि आता इकडे सार्थकच्या बाबांना सुद्धा ताप आला होता. आनंदी म्हणते की अरे बापरे, आता तर ते ठीक आहेत ना. सुधा म्हणते की आता बरे आहेत ते आणि हो यावेळी तुम्हाला घाईत निघावं लागलं, पण पुढच्या वेळी तर जेवूनच पाठवणार आहे. आनंदी म्हणते की हो काकू नक्की, पण तुम्ही आता काळजी घ्या. सुधा म्हणते की बरं ठीक आहे ठेवते फोन. तितक्यातच सार्थक तिथे येतो आणि म्हणतो की कोणाचा फोन होता ग. त्यावर सुधा सांगते की अरे आनंदीला फोन केला होता, अरे तिच्या आईची चौकशी करण्यासाठी फोन केला होता. सार्थक म्हणतो की हो मी करणारच होतो, कशा आहेत त्या आता. त्यावर सुधा सांगते की बऱ्या आहेत त्या आता. सार्थक विचारतो की आणि बाबांची तब्येत कशी आहे आता. सुधा सांगते की आता तापही उतरून गेलाय, देवाच्या कृपेने आता सगळं काही ठीक होईल. वामन शास्त्री म्हणालेत की आता सगळ्या इच्छा पूर्ण होतील. सार्थक म्हणतो की अगं आई आता ते म्हणाले म्हटल्यावर होणार आहे का सगळं. सुधा म्हणते की सार्थक वामन शास्त्रींनी आतापर्यंत जे काही भविष्य सांगितलंय ते सगळं खरं निघालंय. तुला माहिती आहे ना तुझ्या भास्कर काकांबद्दल सुद्धा सांगितलं होतं की त्यांच्या जीवाला जपा म्हणून, पण आपण नाही वाचवू शकलो. पण तू काळजी करू नकोस, वामन शास्त्री जसं म्हणताय सर्व काही खरं होणार आहे आणि यावर्षी तुझं लग्नही होणार आहे. सार्थक हसायला लागतो. सुधा म्हणते की तू काय हसल्यावारी नेऊ नकोस. सार्थक म्हणतो की अगं आई तू किती भोळी आहेस ग. त्यावर सुधा म्हणते की नाही तू हसू नको, बघ यावेळी तुझ्या डोक्यावर अक्षता पडतातच की नाही. सार्थक म्हणतो की बरं आता झोपायची वेळ झाली, मी पळतो आता, गुड नाईट. तर इकडे वृंदा विचारते की हॅलो रेश्मा, तुला गोंडा मिळाला का. रेश्मा म्हणते की हो गोंडा तर मिळाला आणि माझ्या ओढणीला लागला सुद्धा. वृंदा विचारते की गोंडा सेम टू सेम तसाच आहे ना. रेश्मा म्हणते की हो, मग ही रेश्मा टॉपची डिझायनर आहे. गोंडा वगैरे तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. म्हणते की हो खेळ खेळच तू तिकडे डाव्या हाताने खेळ खेळ, मी इकडे उजव्या हाताने खेळते. म्हणजे आता काहीही करून हा डाव आता आपणच जिंकणार. रेश्मा म्हणते की हो तुम्ही काळजी करू नका, सगळा प्लॅन अगदी रेडी आहे. उद्या सार्थकला त्याची गोंडेवाली नक्की मिळेल. वृंदा म्हणते की हो लोक आवळा देऊन कोहळा काढतात, आपण सार्थकला गोंडा देऊन सगळं काही साध्य करणार. रेश्मा म्हणते की हो ना, आता खरी मजा येणार. वृंदा म्हणते की हो मज्जा तर येणार, ऑल द बेस्ट. दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी देवाचा आशीर्वाद घेते आणि ती ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेली असते. मनोज विचारतो की आनंदी तू रेडी झालीस. आनंदी विचारते की हो दादा, पण तू का विचारतोयस. मनोज म्हणतो की चल मी तुला ऑफिसला ड्रॉप करतो. आनंदी विचारते की तू का बरं. मनोज म्हणतो की का म्हणजे.
त्या अंशुमनचा काही भरवसा आहे का? काल घरी आला आणि रस्त्यात वगैरे तुला त्रास दिला म्हणजे? ती अगदी प्रेमाने मनोजकडे बघत असते. मनोज म्हणतो की काहीही झालं तरी मी भाऊ आहे तुझा. त्यातच अण्णा तिथे येतात आणि अण्णासुद्धा मनोजकडे बघत असतात. मनोज अगदी खाली मान घालून म्हणत असतो की अगं ते काल आई म्हणाली ना की तुला कोणी वाटेत त्रास द्यायला नको म्हणून म्हणतोय मी. अण्णा म्हणतात की वा मनोज, अगदी छान वाटलं तुमच्या दोघांचं प्रेम बघून. मला तुमच्या दोघांचा लहानपणीचा एक प्रसंग आठवला. आनंदी लहान असताना शाळेत तिला कोणीतरी चिडवलं आणि ती घरी रडत आली. मनोजला जेव्हा हे कळलं तेव्हा मनोज तसाच निघाला होता शाळेत. ती म्हणत होता की बघतोच कोणी रडवलं माझ्या बहिणीला. मी आणि मालतीने त्याला खूप समजावलं, शांत केलं, तेव्हा कुठे थांबला. मालती म्हणते की अहो तो दाखवत नसला तरी त्याचा खूप जीव आहे त्याच्या बहिणीवर. आनंदीच्या देखील डोळ्यात पाणी असतं आणि मनोज देखील रडत असतो. मनोज म्हणतो की बरं चला आता उशीर होतोय. अण्णा म्हणतात की हो आनंदी जा पुढे, दादा सोडेल आज तुला. आणि मग आनंदी मनोजसोबत ऑफिसला जाते. तर अण्णा आणि मालतीला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि दोघंही त्या दोघांकडे कौतुकाने बघत असतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुधा सार्थकला विचारते की काय रे सार्थक, कुठे आहेस तू? सार्थक म्हणतो की आता मी कुठे असणार, ऑफिसमध्ये आहे. सुधा म्हणते की सार्थक सापडली का रे ती गोंडेवाली मुलगी? सार्थक म्हणतो की अगं मी पण कामात अडकलोय आणि मी पण बाहेर जाऊ शकत नाही. आणि मग तूच सांग कशी भेट होणार आहे आमची? सुधा म्हणते की माझं मन मला सांगतंय की आज तुमची नक्कीच भेट होणार. त्याच वेळी आनंदी ऑफिसमध्ये येत असते आणि आनंदीने तो ड्रेस घातलेला असतो ज्याचा गोंडा सार्थककडे असतो. आणि आनंदी जेव्हा ऑफिसमध्ये येते तेव्हा तिच्या ओढणीचा तो गोंडा बघून सार्थक अगदी चकित होतो. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे पुढील एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.